अशी चटपटीत मिरची बनवायची आहे ना, तर मग चला बनवूया. यामध्ये मी एक असा पदार्थ टाकला आहे ज्याच्यामुळे ही आणखीनच रुचकर होईल. तर स्किप न करता बघत राहा. नमस्कार, मी रूपाच फूड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया चटपटी मिरची. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 10 ते 12 मिरच्या घेतल्या मी, हिरव्या, लांब, कमी तिखट, तीळ, शेंगदाणे, तिखट, हळद, मीठ, अर्ध लिंबू, धने जिरे पावडर आणि आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट. चला तर मग सुरू करूया. भाजलेले तीळ हे मिक्सरमधून काढते मी, कारण त्याची आपल्याला कूट लागेल. शेंगदाणे हे पण. आता मिरच्या कट करून घेऊ. मधातून कट केल्या मी त्या, म्हणजे आतपर्यंत जाईल त्याच्या. ह्या लांब आणि कमी तिखट आहेत. चला तर मग पूर्ण कट झाल्या. आता तेल टाकून कढईमध्ये मोहरी घातली मी. मोहरी तळतळली. आता त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट आहे. हे होत आहे. आता त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालूयात, म्हणजे त्या चांगल्या परतवून घेऊ. आणि हे पाणी न घालताच आपल्याला तेलामध्ये छान होऊ द्यायचं. आता थोडं झाकण ठेवलं होतं आणि थोडी वाफ आणली त्याला. परतवून घेते. थोडं नरम पडत आहे मिरची. परत थोडंसं वाफ आणते. झाली. आता तेलात पण छान भाजून निघाली. आता थोडं तिखट घालूया, 1 चम्मच. हळद 1 चमचा. धने जिरे पूड ती पण 1 चमचा. मीठ चवीनुसार. हे सगळं परतवून घेऊ. आता मध्ये तिळाचं कूट टाकायचं, 2 ते 3 चमचे. शेंगदाण्याचं पण. छान मिक्स करायचं. आता जे मी तुम्हाला म्हटलं होतं ते म्हणजे गुळाने आंबट, गोड, म्हणजे लिंबानी आंबट आणि गुळाने गोड अशी छान चव येईल त्याला. गूळ पण होऊ देते थोडा. थोडीशी वाफ आणू, म्हणजे गूळ पण नरम पडून जाईल आणि मिक्स होईल. आता अर्धा लिंबाचा जो रस काढला होता तो टाकून घेऊ. ही मिरची आम्ही पनवेलला जेव्हा होतो तेव्हा खाल्ली होती आणि तिथे प्रत्येक कार्यक्रमात राहत होती. तर खरंच खूप छान लागते. तर एकदा करून बघा आणि आवडली असेल, इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एखादी कमेंट पण करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.